ट्रिपची सुरुवात झाली पहिल्यांदा. सीएनजी भरला आम्ही 730चा. मला सोडायला येतात. लखन तो काय आटपतोय. प्रसाद भैया हेल्मेट घालूनच तयार आहे आणि सामान आमच्याकडे कधी कमी नसतं. हाऊस द एनर्जी फुल. तो फायनली आम्ही निघालो आता नाशिकच्या ट्रिपला. सुरुवात पार्किंग मधून जस्ट बाहेर पडलो. 29 झाले आणि जस्ट आता पार्किंग सोडतोय. सीएनजी पंपवरती आलो. सीएनजी फिल करून घेतो इथे पुण्यातच. परत पुढे काय लेट होईल काय होईल. पाणी भरून घेतलं. ह्यांचा प्रेशर चांगला असतो बरं का MNGL ला. चलो ट्रिपची सुरुवात झाली पहिल्यांदा. सीएनजी भरला आम्ही 730चा. आम्ही एका हॉटेलला आलो. इथे लोकेशन लावून उलट्या दिशेने आलोय. हे हॉटेल आहे. आम्हाला ना सोनवणे साहेबांनी सांगितलं याच हॉटेलला जाऊन खावा. खूप कट टायमिंग मध्ये गाडी पळवत पोहोचलो. हॉटेल सरोज ढाबा आहे. काय स्पेशल आहे तुम्हाला मी दाखवतो. काहीतरी खासियत असणार. उगीच नाही माणसं एवढ्या लांबून आली आणि ही एवढी गर्दी अजून सुद्धा आहे. बंद व्हायला आलं हॉटेल. जरा घाई गडबडीत जायला सांगितलंय. सरोज हॉटेलमध्ये आलोय. इथेच का आलोय तुम्हाला वैशिष्ट्य दाखवतो. एक मिनिट बघा. हे म्हटलं इथे झूम करतो. बघा इकडच्या सगळ्या भाज्या यांच्याकडेच होतात. म्हणजे यांच्या घरातल्याच आहेत. 100% गुणवत्ता आणि सगळे महिला गृह उद्योगातल्या गोष्टी आहेत. बघा इथे सूचना पण दिल्यात त्यांनी काय काय त्या. खरंच मला आवडलं बरं का. याचसाठी कदाचित हे हॉटेल रिकमेंड केलं असावं. आता वाजलेत किती बघा. एवढ्या वाजता सुद्धा एवढी गर्दी आहे. प्रसाद भैया आम्ही खास इथे स्पेशल आलो. ते आली आहे. रोट्या नाही आहेत. पापड जस्ट संपवला आम्ही आता. आणि ही मेथी यांची बरं का. ही मेथी आणि हा आहे शेवगा फ्राय. चलो सुरुवात करूया इथे. आम्ही शेवभाजी म्हटलं इकडची शेवभाजी पण ट्राय करून बघू. हे खाता आहे ना आम्ही भाकरी बाजरीच्या मागवल्या. म्हटलं चलो हे पण ट्राय करू. खूप छान टेस्ट आहे. मला आवडली. स्पेशली हे खरंच सात्विक आहे. म्हणजे असं काय खूप असं कडक असं नाही आहे. ताटं पुसून खाल्ले. एक नंबर होतं. एक नंबर. खरंच मानलं पाहिजे. कडक. खूप साऱ्या खड्ड्याच्या साम्राज्यातून आलोय बरं का आम्ही आता. भयानक खड्डे होते. स्टील टोल द्यावा लागतो याचं वाईट वाटतंय. टोल वाईट वाटत नाहीये. एवढ्या खड्ड्यातून येऊन पण द्यावा लागतोय ना. बस याचं वाईट वाटतंय.